मेधा कुलकर्णींचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे तो सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मेधा कुलकर्णींनी केलं। भाजपच्या महिला आघाडीतील प्रमुख नेत्या होत्या। मेधा कुलकर्णींनी 2 वेळा नगरसेविका म्हणून काम पाहिलं। त्या निवडून आल्या 2 वेळा। 2014 ते 2019 पर्यंत कुलकर्णी आमदार सुद्धा राहिल्या। इतकंच नाही तर महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा त्या होत्या। राज्यामधून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली। तर आतापर्यंतचा मेधा कुलकर्णींचा प्रवास आपण पाहतोय। कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि भाजपच्या महिला आघाडीमधील प्रमुख नेत्या सुद्धा त्या होत्या।